नमस्कार, तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाने 12वी व 10वी बोर्डाच्या परीक्षेत कॉपी विरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारून संपूर्ण महाराष्ट्रात भयमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे धोरण ठरविले आहे। या अंतर्गत 11 फेब्रुवारीला 12वी बोर्डाच्या परीक्षेचा पहिला दिवस असून तुमसर व गोबरवाई परिरक्षक म्हणजे कस्टोडियन अंतर्गत 2902 परीक्षार्थीपैकी 2874 परीक्षार्थीने भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा दिली। एकूण परीक्षार्थ्यांपैकी 28 परीक्षार्थी गैरहजर होते। तुमसर परिरक्षक म्हणजे कस्टोडियनकडे तुमसर तालुक्यातील 6 परीक्षा केंद्र व मोहाडी तालुक्यातील कळडी येथील 2 परीक्षा केंद्र आहेत, तर गोबरवाई परिरक्षक अंतर्गत 1 परीक्षा केंद्र आहे। या संपूर्ण परीक्षेबाबत शासनाने काय निर्देश दिले आहेत याची माहिती आपण घेऊया। माझे नाव गुणीलाल दलीराम पटले, केंद्र क्रमांक 0147। तर पेपर सुरू व्हायच्या आधी मुलांना मी सूचना दिल्या की परीक्षागृहामध्ये येताना कसल्या प्रकारचं मोबाईल, इलेक्ट्रॉनिक घड्याळ आणि मोबाईल, त्याचप्रमाणे काही आपली बॅग वगैरे आतमध्ये आणायचं नाही। त्याचप्रमाणे कसल्या प्रकारचं कॉपी प्रकरणामध्ये समाविष्ट व्हायचे नाही आणि परीक्षा भयमुक्त वातावरणात शांततापूर्ण अशा प्रकारे पार पाडण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना सूचना केल्या आहेत। माझे नाव प्राध्यापक मोहन भोयर आहे। कॉपीमुक्त अभियानाच्या कृती आराखडा राज्य शासनाने 1 महिन्यापूर्वी घोषित केला। त्या अनुषंगाने शिक्षण मंडळाने आणि राज्य शासनाने सूचना दिल्या की यावेळेसच्या ज्या परीक्षा आहेत त्या कॉपीमुक्त कराव्यात। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वॉच ह्या नसाव्यात, तसेच कोणतेही कागद त्यांच्याजवळ राहू नये याच्यासाठी तपासणी करण्यात आली। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी शूज घालून आलेले आहेत ते शूजही पर्यवेक्षकांनी तपासले आणि ज्यांच्याकडे शूज होते त्यांना नियमानुसार शूज काढून ठेवण्यात सांगण्यात आले। 90 दिवसाचा हा कृती आराखडा आहे। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, स्थानिक शिक्षण विभाग, महसूल विभाग या सर्वांचे भरारी दस्ते तयार करण्यात आलेले आहेत, भरारी पथक आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे मुक्त वातावरणात या ठिकाणी परीक्षा द्याव्यात याकरिता सांगितलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आलेले आहे। प्रकाश वासुदेव साठवणे, BO पंचायत समिती तुमसर। माझ्याकडे तुमसर कस्टडी आहे। यामध्ये 8 केंद्र आहेत, त्याच्यातील 2 मोहाडी तालुक्यातले केंद्र आहेत। पुन्हा आपल्या तालुक्याला दुसरी एक कस्टडी आहे जी गोबरवाईला, त्याच्यामध्ये नाकाडोंगरी केंद्र आहे। कॉपीमुक्त अभियानामध्ये यावर्षी जे बोर्डाकडनं काही केंद्र, संवेदनशील केंद्र घोषित केलेले आहेत, त्याच्यापैकी 12वीचे तुमसर तालुक्यातले 2 केंद्र आहेत। त्यामध्ये एक नेहरू शाळा आहे जी नगर परिषद नेहरू, दुसरी आहे आदर्श शाळा शिहोरा, आणि 10वीचे पुन्हा 2 संवेदनशील केंद्र आहेत, एक आदर्श शाळा शिहोरा आणि एक ग्रामविकास हरदोली। परंतु सध्या या कॉपीमुक्त अभियानामध्ये महाराष्ट्र शासनाचे जे आयुक्त आहेत, शिक्षण आयुक्त, आपल्या जिल्ह्याचे जे जुने माजी जिल्हाधिकारी होते सचिंद्र प्रताप सिंग, त्यांनी संपूर्ण राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा चंग बांधलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल। आणि या संदर्भानं आपल्या जिल्ह्यातलं अनेक भरारी पथके तयार झालेली आहेत, बैठे पथकं तयार झालेली आहेत।